हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्तच चाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर गणपती आल्याचा दुसरा दिवस होता आणि इथे आम्ही संध्याकाळची वेळ होती, आरती वगैरे करून घेत होतो. थोडासा उशीर झाला होता आणि हे आल्यानंतर आम्ही आरती वगैरे करत होतो. आणि नंतर मी काय काय बनवलं आहे आणि गौरी पण असते, त्याची तयारी पण माझी चालू असते. त्याच्यामुळे मी काय काय पदार्थ बनवले हे पण तुम्हाला बघायला भेटेल. गणपती बाप्पा धरा. तर इथे मी श्रेयाला रेडी टू यूज अशी रांगोळी बनवायला सांगितली होती. त्याच्यामुळे तिने खूप छान अशा पावता बनवल्या होत्या, कारण गौरीच्या वेळेस या उपयोगी पडतील म्हणून मी तिला ते बनवायला सांगितलेलं. आणि खूप सुंदर झाल्या होत्या आणि ती खूप छान आवडीने तिने केल्या होत्या. नंतर मी ते चकली वगैरे बनवायला घेतलेली, कारण की जे गौरायांचं जे आहे फराळ बनवायचं होतं मला. तर जे जे काही आपण पुढे ठेवतो ते ते बनवायचं होतं. तर असं चकली परत करंजी वगैरे. तर मी आज म्हणजे संध्याकाळी चकली आणि करंजी बनवून घेतली. नंतर मी लाडू किंवा शंकरपाळे वगैरे बनवणार होते. तर एक एक दिवस 2-2 ॲटम वगैरे बनवणार होते. त्याच्यामुळे मी आज म्हणजे आहे ते चकली आणि करंजी बनवून घेत होते. तर करंजीचा व्हिडिओ काही काढायचं लक्षातच नाही माझं, कारण की करता करता लक्षातच आलं नाही, फक्त चकलीचाच काढलेला होता. आणि मी आज जे आहे ते भाजणीची चकली बनवलेली होती. तर खूप छान होते. मला भाजणीची खूप आवडते, त्यामुळे मी तीच बनवते. आणि तुम्ही बघू शकता, आपण जेव्हा ती चकली करतो ना, ती हाताने कधीच सोडायची नाही. तेल वगैरे पोळण्याची भीती असते, त्याच्यामुळे ते उलटनं घेऊनच त्यांनी मी सोडत असते. आणि नंतर जो आहे माझ्याकडं असा खूप छान असा सोऱ्या आहे, तर मी असा विकत घेतलेला आहे. म्हणजे तो ना म्हणजे दाबायची जास्त गरज वगैरे पडत नाही. तर गोल गोल फिरवले की छान अशी चकली पडली जाते. तर अशा पद्धतीने तुम्ही पण चकली वगैरे बनवली तर खूप सोपी जाईल आणि हात वगैरे दुखण्याची पण भीती नाही. खूप छान होत्यात चकल्या. तर अशा मस्त गोल गोल आणि कुरकुरीत चकल्या झालेल्या आहेत माझ्या. तर काय काय फराळ बनवलं ते तुम्हाला गौरीच्या वेळेस बघायला भेटेलच, मी काय काय बनवलं आहे ते. कारण कधी कधी कामाच्या ह्याच्यात जास्त व्हिडिओ बनवता आलेला नाही आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.